लॉकडाऊनच्या काळात जनतेचा रोजगार व व्यवसाय बुडाल्यामुळे सर्वसामान्य जनता संकटात सापडली आहे। त्यामुळे गेल्या 3 महिन्याचे वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन व ऑल इंडिया यूथ फेडरेशन फुपगाव तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती शाखेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जा मंत्री नितीन राऊत नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार यांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनावर फुपगाव येथील शेकडो ग्राहकांनी स्वाक्षऱ्या करून निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 3 महिन्यापासून ग्रामीण व शहरी भागात कोणताही रोजगार नसल्यामुळे उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाला आहे। त्यामध्येच मोठ्या प्रमाणावर वीज बिल वीज वितरण कंपनीने दिल्यामुळे जनतेला आणखी संकटात ढकलण्यात आले आहे। याच पार्श्वभूमीवर सामान्य गोरगरीब जनतेमध्ये वीज बिल भरण्यास कोणतीही क्षमता नसल्यामुळे त्यांना वीज बिल माफ करून दिलासा देण्याची अत्यंत आवश्यकता आहे। अनेक राज्यात वीज बिलामध्ये सवलती व कपात केली आहे, मात्र आपल्या राज्यात वीज बिल भरण्याबाबत वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी सक्ती करीत आहे। त्यामुळे सामान्य जनतेला तातडीने वीज बिलात दिलासा देण्याची गरज आहे। लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री यांना करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशनचे राज्याध्यक्ष संजय मंडवधरे, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन नांदगाव खंडेश्वर तालुका सचिव समीर शहा, अखिल भारतीय नौजवान सभेचे अमोल थूल, राजेश मासोतकार, अक्षय ठोंबरे, रोहित मस्के, बाळू वैद्य आदी कार्यकर्ते उपस्थित होते। मागण्या मान्य न झाल्यास वीज बिलाची गावकरी होळी करतील व असहकार आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। शासन सरकारने जे वीज बिल पाठवलेले आहे 3 महिन्याचे, तर ते ग्रामीण भागातले आणि शहरी भागातला ह्या कोविड-19 जो रोजगार बुडालेला आहे त्यामुळे ते वीज बिल भरू शकत नाही। एका 3 महिन्याचा वीज बिल हे माफ करण्यात यावं यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे। आणि रोजगार बुडाल्यामुळे आर्थिक परिस्थिती एकदम खालावलेली आहे जनतेची। इथं पोटाची खडगी भरण्यासाठीच त्याची उपजीविका भागवण्यासाठी जर त्याची व्यवस्था लागत नसेल तर 3 महिन्याचं बिल एखादं महिना कसं भरणार आहे। यासाठी आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, ऑल इंडिया यूथ स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेतर्फे आम्ही तहसीलदाराला एक निवेदन दिलेलं आहे की राज्य शासनानं त्वरित निर्णय घ्यावा जनतेला दिलासा देण्यासाठी वीज बिल माफ करण्यात यावे। आज 3 जुलै आज देशामध्ये ज्या संबंध कामगार संघटना आहेत, सर्व कामगार संघटनेच्या वतीनं आज देशव्यापी निषेध दिन आणि प्रतिरोध दिवस पाळण्यात येत आहे। यामध्ये प्रामुख्याने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरती देशामध्ये जे भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये सरकारच्या भूमिकेचा आणि धोरणाचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी तहसीलदारांच्या मार्फत या ठिकाणी एक निवेदनाच्या स्वरूपामध्ये शिष्टमंडळाची भेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आज या ठिकाणी ज्या प्रमुख मागण्या आजच्या संपाच्या आणि आजच्या निषेध दिवसाच्या आहेत त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे जे असंघटित कामगार आहेत या सर्व असंघटित कामगारांना 7,500 रुपये हे दिले गेले पाहिजे। जे आयकर भरत नाही अशा सर्व असंघटित श्रमिकांना हे दरमहा कोविड महामारीच्या कालखंडामध्ये निर्वाह भत्ता देण्यात यावा ही प्रामुख्याने मागणी आज आहे। देशामध्ये जे कामगार कायदे रद्द करण्याचा घाट सरकारनं घातलेला आहे हा तातडीनं मागे घेण्यात यावा। कामगार कायद्याचं रक्षण करण्यात यावं, रेल्वेचं खाजगीकरण करण्यात येऊ नये, सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण करण्यात येऊ नये ही या आंदोलनाची भूमिका आहे। आणि संपूर्ण कष्टकरी जनता जी आहे त्यांना या महामारीच्या कालखंडामध्ये जो त्रास झाला त्यामध्ये सुद्धा जे स्थलांतरित कामगार आहेत त्या उत्तम ब्राह्मणवाडे व सागर सवालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।